भिकाजी काठे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण स्वागताने सन्मान करा। खरं तर माझ्यापेक्षा डॉक्टर गवळी सरांना ठाऊक असेल की त्यांचे काय रेकॉर्ड्स आहेत टेनिस विश्वामध्ये। ने हरी जोशी अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळणारा खेळाडू आहे आणि कित्येक वर्ष हरी जोशी केवळ गावच्या संघासाठी नाही तर प्रोफेशनल क्रिकेट खेळलेला आहे, सिटी क्रिकेट खेळलेला आहे आणि कित्येक वेळेला आपल्या गोलंदाजीच्या बळावर फलंदाजीच्या बळावर त्या संघाला विजय मिळवून हरी जोशी खरं तर हार्ड लक। त्यानंतर वरालदी स्पोर्ट ताळा संघाचे कीर्तिराज आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे माझ्या कक्षामध्ये। कीर्तिराज जडेजा हे सुद्धा वरालदी ताळा स्पोर्ट संघातून संघाचे कॅप्टन आहेत, हे सुद्धा उपस्थित झाले आहेत, आपलंही हार्दिक स्वागत आहे। हरी जोशी आपला विशेष आभार आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट। धन्यवाद गवळी सर, धन्यवाद संदीप गावंड सर। बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे या। पुढील सामना दुसऱ्या फेरीमधील सामना आपल्याला पाहायला मिळाला। दोन्ही संघाने एक एक सामना जिंकले। आज पहिल्या सामन्यामध्ये बंदरामध्ये कालेर संघाने विरार स्पोर्ट्स पूर्ण संघाला नमवलं होतं, तर दुसऱ्या सामन्यामध्ये वीर ताने दापोडे संघाने जयदुर्गा बीट टेमगरपाडा संघाविरुद्ध एकतर्फी विजय संपादन केला होता। वडगरचा मास्टर रेहान लेदर क्रिकेटर आहे आणि त्याचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल वरदवी ताडाली विपक्ष गावदेवी दिवे या दोन संघामध्ये आणि त्यानंतर सामना आपण पाहणार आहोत स्वराज्य कशिले विपक्ष भद्रावती कालेर सुनील पाटील इन ॲक्शनमध्ये आपण डेव्हिड वॉर्नरला पाहणार आहोत। आता सध्या आपण सामना पाहतोय वीर आणि दापोडे विपक्ष भद्रावती कालेर या दोन संघामध्ये। एकच चेंडू आपल्याला दिला जाईल, तोच आपण चॉईस करायचा आहे, चॉईस बॉल नसणार आहे। प्रितेश पाटील विथ हर्षद चौधरी जोडी मैदानामध्ये सलामीची जोडी पाहायला मिळते विरुद्ध आणि दापोडे संघाकडून। तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज शरद पाटील सज्ज होताना फ्रंटलाईन गोलंदाज भद्रावती कालेर संघाचा पाहायला मिळतोय। तिसरा सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना दोन्ही संघाने एक एक विजय संपादन केलेले आहे। पावलेचं पहिले षटक आणि पावलेच्या पहिल्या षटकामधील पहिला चेंडू प्रितेश पाटीलसाठी। इथे मात्र आपण पाहतोय वीसेपमध्ये फटका केलेला आहे। आउटफ्रेचा फटका मात्र लॉंग ऑफ रिझनमध्ये थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा मिळतोय। एकचं रूपांतर दोनमध्ये करताना दोन्ही फलंदाज प्रितेश पाटील ऑफ द मार्क। वीरताने दापोडे संघाचा अकाउंट ओपन होते या दोन धावेने। यावेळी मात्र गुडघ्यावर बसून हा फटका केला, स्लॉक सिपचा फटका चुनून निघून जातोय या मेडुकरी मधून सीमा पार घुटनाट एक चौकात एक। पहिल्या चौकार या डावामधील आपण बघतोय प्रितेश पाटीलच्या बॅटमधून चौकाराने तो पोहोचतो आपल्या वैयक्तिक 6 या धावसंख्येवर। वीरताने दापोडे संघाची धावसंख्या देखील पोहोचते ती 6 वर। पहिल्या षटकात खेळ सुरू आहे। पहिल्या षटकात गोलंदाज शरद पाटील इनसाइड आउट सुरेख फटका चेंडू निघून जाते वार्ड ऑफ फ्लॉ लॉंग ऑफच्या वरून सीमा पार झरनाटदार षटकार। दस का दम दाखवताना आपण बघतोय प्रितेश पाटील कारण या अगोदर चौकार ऑन साइडला आणि त्यानंतर ऑफ साइडला षटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय।
संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, 12वर पोहोचते. मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये, लिडिंग एज एका हाताने प्रयत्न नंदन पाटील यांनी केला होता, मात्र झेल कॅरी करू शकला नाही. एक सिंगल रन्स दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. फिरताना दापोली संघ आपण बघतोय नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या पोहोचते ती 13वर. पहिले षटक मार्गस्थ आहे. पावट्याचं पहिले षटक तर गोलंदाज शरद पाटील आपण पाहत आहोत. शरद पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतो ना, तर यावेळी सामना फलंदाज हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका केलेल्या स्क्वेअर रिझन मध्ये या खाली क्षेत्र आणि त्या क्षेत्रामधून चिरून निघून जातोय सीमा पार. धाव मिळेल 4 चौकार. अकाउंट ओपन करताना फलंदाज हर्षद चौधरी यांनी चौकाराने संघाची धावसंख्या 17. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण पाहतोय पहिल्या षटकात तर गोलंदाज शरद पाटील. पुन्हा एकदा त्या दिशेने या, मात्र इथे चेंडू अडवला जातोय शॉर्ट पॉइंट रिझनला. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या सिंगल या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर वीरताने दापोली संघाची धावसंख्या पाहायला मिळते. धाव प्लेकर बिनबाद जिंदाबाद 18 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना एक आपण टॉससाठी संपर्क साधत इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली संघ नाईक आणि गावदेवी स्पोर्ट्स दिवे संघ नाईक. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वरालदेवी ताडाली विरुद्ध गावदेवी दिवे या दोन संघामध्ये. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय ऑल स्टार ग्रुप अँड साई स्पोर्ट्स कारभार तसेच मोनितजी तरे आणि स्वप्नीजी पाटील यांच्या स्वप्नातून साकारली ही स्पर्धा. महेंद्र पाटील साहेबांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आपण खारबागावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच ज्याच्या नावाने सरपंच चषक 2026 दिमागदार आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील तिसरा सामना आपण पाहतोय वीरताने दापोडे विपक्ष भद्रावती कालेर या दोन नामांकित संघामध्ये. रोशन म्हात्रे येतोय बॉलिंग मार्कवर, तर रोशन म्हात्रेचा सामना केला फलंदाज हर्षद चौधरी. इथे उंदी ऑपच्या आदनचाने फटका केला. मिस टायमिंग कामेश्वर चेंडू खाली सैफ यान आणि पहिल्या विकेटचं पतन होताना हर्षद पाहत होताना हर्षद चौधरी ज्याने 5 आपल्या संघासाठी एका चौकशीमध्ये त्यांनी 3 चेंडूचा सामना करताना 5 धावांचं योगदान दिलेलं आहे. न्यू बॅटर वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आता मध्ये दापोडे संघाकडून मैदानामध्ये एंटर होताना आपण बघतो सुजल पाटील. पहिला ब्रेक थ्रू मिळून देताना रोशन म्हात्रे अगदी पहिल्या चेंडूवर त्यांनी या विकेटचं खुराक प्राप्त केलेलं आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये पूर्ण संघाला पराभूत केलं होतं कालेर संघाने, तर आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये दापोडे संघाने आव्हान संपुष्टात आणलं होतं टेमघर बडा या संघाचं. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकले आहे आणि दुसऱ्या फेरीमध्ये 2 संघ सध्या आमने सामने पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गाचं रोशन म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र एक्स्ट्रा मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. धावचीची संधी होती मात्र ते संधीचं सोनं करता आलं नाही. क्विक रन आपण बघतोय. एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या दापोडीची पोहोचते ती 19 वर. 19 आकडा आणि याच मैदानामध्ये आपण पाहतो 19 फेब्रुवारी जगात भारी जांतराजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. बॅकफुला जाऊन हा फटका केलेला आहे मात्र एक्स्ट्रा रिझनमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सज्ज आहे. धावची संधी इथे देखील निर्माण झालेली आहे मात्र तिथे देखील
संधीचं सोनं करता आलं नाही. आपण बघतोय दोनदा ही संधी निर्माण झाली होती. पण दुसऱ्यांदा देखील फलंदाज बचावतोय. हा निर्धाव चेंडू आहे. दुसरे षटक मार्गस्थ रोशन म्हात्रे दुसरे षटकात आलताना रोशन म्हात्रेचा सामना करेल फलंदाज प्रितेश पाटील. बॅकला जाऊन चेंडूला केवळ दिशा दिलेल्या पॉइंट रिझनमध्ये डीप पॉइंट रिझनला चेंडू अडवला गेलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अखेर 2 धाव फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. या 2 धावींनी धावफलकामध्ये देखील बदल होताना धावसंख्या पोहोचते ते 21 वर. 21 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामनापती वीरताने दापोडे विपक्ष पंधरावती काढले या 2 संघामध्ये आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला वराल देवी ताडाली विरुद्ध गावदेवी दिवे या 2 संघामध्ये. इथे मात्र जोरदार अपील आणि एक जन गॉन. न्यू बॅटर अजय पाटील प्रितेश पाटील आणि बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी या 7 चेंडूचा सामना करताना 1 षटकार 1 चौकारच्या मदतीने 15 धावांचं योगदान दिलेलं आहे. आणि नवीन फलंदाज मागील सामन्यामध्ये सामनावीर अजय पाटील आता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मागील सामन्यामध्ये सामनावीर रोशन म्हात्रे देखील त्याच्या समोर आपण पाहतोय. सॉरी, मागील सामन्यामध्ये कामेश सामनावीर होता. मग रोशनची देखील चांगली खिली पाहायला मिळाली होती. 2 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावीने दुसऱ्या षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्ती तर वीरताने दापोडे संघाची धावसंख्या 2-23 23 लॉस फॉर द 2 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. नेक्स्ट मॅच दोन्ही संघनायक पण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. गावदेवी दिव्य संघाचा संघनायक आणि वराल देवी ताडाली संघाचा संघनायक. दोन्ही संघनायक आपण टॉससाठी या. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्या या खेळाडूची आपण चर्चा करत होतो तो खेळाडू आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. कामेश पाटील स्विचेट खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग इथं मात्र फलंदाजाला साधता आले नाही. फटक्याची निवड आणि चेंडूची निवड देखील चुकली गेलेली आहे आणि म्हणूनच आपण पाहतोय हा निर्धाव चेंडू. टॉससाठी अंदर तयार राहायचंय. वराल दिसपो ताडाळी त्याचबरोबर गावदेवी दिवे दोन्ही संघ कॅप्टन. फाईन खेळण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू आपण पाहिला होता आउटसाइड ऑफ स्टंप आणि त्यानंतर हा चेंडू डाऊन द लेग स्टंप पाहायला मिळतोय. वेलकम 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 सुस्वागतम या ठिकाणी आगमन होतंय ते म्हणजे रोहितजी भोईर अंजूरगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर रमेशजी राणे मिनारगावचे उद्योगपती आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर दुर्गेशजी नाईक कारिडी गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती आपलं हार्दिक स्वागत. तसेच रवी मामा कारिडी गावचे उद्योगपती आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर पंकजजी पाटील केवणी देवीचे सुप्रसिद्ध उद्योगपती आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. प्रशांतजी शेळके
पिंपळगर गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर साईनाथजी मडवी वडूनगर गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं मी सरपंच चषक 2026 मध्ये ऑल स्टार ग्रुप आणि विशेष करून मोनीजी तरे त्याचबरोबर स्वप्नीलजी पाटील यांच्या वतीने तसेच ऑल स्टार ग्रुपच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अँड सुस्वागतम. रिव्हर्स फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, यावेळी देखील फलंदाज भेट होताना आपण पाहतोय. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहू शकता आता त्यांचं आगमन झालंय. रोहितजी भोईर, लवेशजी राणे, दुर्गेशजी नाईक, रवी मामा, पंकजजी पाटील, प्रशांतजी शेळके, साईनाथजी मडवी यांना आपण मान्यवर कक्षामध्ये पाहू शकता. आणि त्यांच्यासोबत ऑल स्टार ग्रुपचे आमची इतर सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर मोनीजी तरे त्याचबरोबर स्वप्नीलजी पाटील ऑल स्टार ग्रुपचे यांना सुद्धा आपण पाहू शकता. कक्षामध्ये आपलं सगळ्यांना मनापासून हार्दिक स्वागत. बजागे तर दुसऱ्या बाजूला अक्षय मडवी, एका बाजूला वरल देवी ताडाली तर दुसऱ्या बाजूला गावदेवी दिवे. कालिका माता जो चषक झाला होता खरं तर वडघर संघाचा, कालिका माता त्या मॅचमध्ये भाविक बजागेची इनिंग कोण विसरणार आहे. पण एकच की संघाला विजय तर मिळवू देऊ शकला नाही, पण आजही ती इनिंग स्मरणात राहील. आणि त्या खेळाडूला आपण पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. प्राईड ऑफ ताडाली या नावाने त्याला ओळखलं जाते. 3 षटकांची तिसरं षटक मार्गस्थ आहे. रिव्हर्स फटका, यावेळी टायमिंग प्रॉपर साधले आणि चेंडू निघून जातोय या बॅकवर्ड फॉर्म रिजन मधून सीम आपार चौकार. तीन षटकांची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर वीरताने दापोडी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा. 3 फलंदाज देखील बाद झालेले आहेत. आणि आता मध्ये शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मयूर पाटील येतोय. मयूर पाटीलाचा सामना करेल फलंदाज अजय पाटील, मागील सामन्यामध्ये सामनावीर. या षटकानंतर आपण टॉसकडे बोलणार आहोत. टॉस केला जाईल वरदेव ताडाली विपक्ष गावदेव दिवे या दोन संघामध्ये. विश्वा डेव्हलपर्सचा टॉस बॉक्स आपण पाहतोय. मयूर पाटील बॉलिंग ट्रॅकवर, तर मयूर पाटील सामोरे जाईल फलंदाज अजय पाटील. इथे समोर खेळल्या चेंडूला स्ट्रेटचा फटका, मात्र क्षेत्ररक्षक कामेश तिथे सज्ज आहे आणि दोघांना बीट करून चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. बीट करून चेंडू निघून गेला होता सीमा पर चौकार. आणि चौकारने संघाच्या धावसंख्या येतो, कारण धावसंख्या 4 ने पोहोचते ती 35 वर 35. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. तसं मित्रांनो आज 6 फेब्रुवारी आहे आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आजचा दिवस आंतरराष्ट्रीयमध्ये 3 फलंदाजांच्या नावे राहिला होता. आणि आजचा दिवस टेनिस क्रिकेटमध्ये टायगर ऑफ रायगड उस्मान पटेल याच्या देखील नावे राहिला होता. समोर खेळलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड
क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेके करेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावपर्यंत सहजरित्या पूर्ण करतात. आजच्या दिवशीच आपण बघितलं तर 6 फेब्रुवारी 2013 मध्ये टायगर ऑफ रायगड उस्मान पटेल यांनी केसीएन ट्रॉफीमध्ये अवघ्या 26 चेंडूमध्ये सेंचुरी ठोकण्याचा विक्रम केला होता. तो विक्रम त्याच्या नावे आणि या 2 महिन्यानंतर त्याचाच विक्रम त्यांनी मोडीत काढला होता. घनसोली नवी मुंबई या चषकामध्ये त्यांनी 23 चेंडूमध्ये शतक झळकवण्याचा विक्रम केला होता. इथे आपण बघतो या खुल्या टप्प्याचा चेंडू अगदी खोदून करण्याचा प्रयत्न चांगले शतकक्षम पाहायला मिळतंय. वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझनमध्ये मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना आणि 2 धावीने या वीर आणि दापोडी संघाची धावसंख्या पोहोचली या 39वर 39. आजचा दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये साऊथ आफ्रिकेचा ग्रीम पोलॉक तसेच भारताचा सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस यांच्या नावे राहिलेला आहे. कारण ग्रीम पोलॉक यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक, सचिन तेंडुलकर यांनी शतक झळकवलं होतं आणि जॅक कॅलिस यांनी 34वं शतक झळकवताना लारा आणि सुनील गावस्कर यांच्या 34 शतकांची बरोबरी देखील केली होती. दिव्य संघाने आपण टॉससाठी फायनल खेळण्याचा प्रयत्न कारण प्रतिस्पर्धी संघाने किती आलेला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वरळदेव ताडाली विपक्ष गावदेव दिवे या 2 संघामध्ये. गावदेव दिवे संघाने आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय टॉससाठी. ज्या संघाने एक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल, त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. 34 षटक मार्गसे संघाची धावसंख्या 40 धावा. धावसंख्या सिंगल उपस्थिती 41वर 41 आणि या स्पर्धेमधील आतापर्यंत हायेस्ट स्कोर आता मात्र दापोडे संघाच्या नावे पाहायला मिळतोय. इथे करारा ऑनड्रॉयचा फटका मात्र खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय. बॅकअप चांगलं आपण पाहतोय. इथे काय घडलंय या फलंदाज बाद धावच्या चुरमाने. तर अशा प्रकारे या वीरताने धाव 6 षटकामध्ये आपल्या धावपलीकडे धावा जोडल्या ते 42 आणि 43 धावांचं लक्ष ठेवलं आहे भद्रावती कालेरे या संघासमोर. यानंतर दोन्ही कॅप्टनने विश्व डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मी विश्व डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मी विनंती करणार आहे की रोहितजी पवार, लवेशजी राणे, दुर्गेशजी नाईक तसेच प्रशांतजी शेळके यस या तिन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण विश्व डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या उपस्थितीत टॉस होईल. प्रशांतजी शेळके, रोहितजी भोईर, मान्यवरांना विनंती असणार आहे की आम्ही विश्व डेव्हलपर्स जो टॉस बॉक्स आहे टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आजच्या दिवसातील खरं तर ही 4थी मॅच असणार आहे. गावदेवी दिवे ओके आता अक्षय मडवी यांचा संघ. कुणाल व्हेरी पॉप्युलर क्रिकेटर स्वागत आहे. आणि वराल ताळे संघाचे व्हेरी पॉप्युलर क्रिकेटर केतीराज स्वागत आहे. आमचे मान्यवर येत आहेत आणि त्यांच्या उपस्थित टॉस होईल. आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत असतील या स्पर्धेचे आयोजक मोनिश तरे ऑल स्टार ग्रुपचे, तसेच त्यांच्यासोबत नेहमीच स्वप्नील पाटील. हे जे कॉईन वापरला ते एक बाजू सरपंच चषक 2026 कडे स्पर्धा जी आहे सरपंच चषक 2026 आणि तिचं आयोजन केलेलं आहे ऑल स्टार ग्रुप. यांनी ऑल स्टारमध्ये 1 स्टार सध्या ते आमच्या टॉस बॉक्समध्ये आहेत मोनिश तरे. कॉलिंग कोण करणार आहे? कुणाल ऑल स्टार ग्रुप. मात्र आलेलं आहे सरपंच चषक 2026. सर्व मान्यवरांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे.
सन्मानाने आपण स्थानापन्न व्हायचं. आपलं खूप खूप आभार. किती राज काय निर्णय असणार? आमचा डिसिजन पेंडिंग राहील. ठीक आहे, इनिंग सुरू असेल कारण 4 ओव्हरची मॅच आपला डिसिजन घ्यायचं आहे. मात्र इनिंग पूर्ण होण्यापूर्वी आपला डिसिजन घेऊन एक षटक अगोदर सांगायचं. जर क्षेत्ररक्षण आपण स्वीकारले असेल तर सज्ज राहायचं आहे आणि बॅटिंग तर तसं आमच्यावर नेहमी सोबायचं आहे. खूप खूप शुभेच्छा कुणाल तुमच्या संघासाठी सुद्धा. तर डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे. टॉस जिंकलेला आहे वराल दिसपत आळ्या संघाच्या कॅप्टन कीर्तिराजने आणि त्यांनी डिसिजन पेंडिंग ठेवलं आहे. पण तर बोलूया आपण सेकंड इनिंगकडे. आणि सेकंड इनिंगची सुरुवात जेव्हा होईल तेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील एक वसई तालुक्यातील सुप्रसिद्ध समालोचक. केवळ ते वसई तालुक्यापुरते मर्यादित राहिलेले नाही आहेत, संपूर्ण महाराष्ट्रभर मेगा इव्हेंट्स कव्हर करताना ते दिसत आहेत. सुमधुर आवाज आणि अगदी इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारे कव्हर करताना त्यांना सातत्याने आपण पाहतो, यूट्यूबवर पाहतोय. असे आमचे सहकारी समालोचक आमचे मित्र संदीप गावण. थँक्यू सो मच डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. गुरुवर्य समान आहेत. अनेक वेळा खूप चांगला मदतीचा हातभार, चांगलं सहकार्य समालोचन क्षेत्रामध्ये त्यांचा लाभतोय. भिवंडी एक्सप्रेस या नावाने त्यांना ओळखलं जातं. अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा सुद्धा आवाज तुम्ही सातत्याने ऐकत असत. आणि कुठलीही स्पर्धा असली तर सर्वप्रथम त्यांना उद्घाटन सोहळा असो, सूत्रसंचालन असो, पहिलं आमंत्रण दिलं जातं. अशा सर्वांचेच लाडके डॉक्टर गवळी सरांचा गोड आवाज तुम्ही नुकताच ऐकलाय. रवी मामा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कारेवले गावातून बिलॉंग करणारं व्यक्तिमत्व, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. उत्कृष्ट क्रिकेट सुद्धा आपल्या कारकिर्दीमध्ये ते खेळताना दिसलेत. म्हणजे सोनं ते सोनं असं म्हटलं जातं. पुस्तकांना धूळ लागल्यानं इतिहास कधीच पुसला जात नाही. आणि असंच एक लाडकं व्यक्तिमत्व रवी मामा कारिवली येथून इथे दाखल झाले. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. होई आपण मॅचकडे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतोय. 43 धावसंख्येचं टार्गेट आहे. नंदन पाटील स्ट्राईक इनकडे. बंद्रा मारुती काले टीमचा संकट मोचक गीतेश पहिले षटक टाकतोय. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. धाव घेण्याची संधी मिळत नाही. करण अंबाला विरुद्ध सुद्धा षटकार ठोकलेत नंदन पाटील या खेळाडूने. आणि त्या खेळाडू समोर गोलंदाजाला सुद्धा कधी कधी प्रश्न पडत असतो. सध्या तरी पहिला चेंडू डॉट टाकलाय नंदन पाटील या खेळाडू करता. ओ चेंडू हवेत आहे. चांगला प्रयास. डायरेक्ट हिट झाला असतं तर काम सुद्धा फिट झालं असतं. धाव काय मिळत नाही. लगातारचे 2 चेंडू डॉट टाकलेत गीतेश पाटील या गोलंदाजाने. टार्गेट आहे 43 या धावसंख्येचं. खरोखरच निविया जे टेनिस क्रिकेट बॉल आहे त्यांचा वापर या स्पर्धेमध्ये केला जातो. आणि त्यावेळेस जी काही संधी आहे ती गोलंदाज आणि फलंदाजाला सारखीच आहे. जो मेहनत करेल तो पुढे जाईल. बॅटचा हलकासा काय घडलंय बघूया. व्हॉट हॅपन. यस, खालून चेंडू लागून यष्टीरक्षकांच्या हातामध्ये गेलाय. प्रेशर, दबाव, दडपण वाढत चाललंय बंद्रा मारुती कालेर या टीमवर. नंदन पाटील स्ट्रायकिंगकडे आहेत. कामेश पाटील जात आहेत, काहीतरी समजावत आहेत, सल्ला देत आहेत या बॅटरला. सरपंच चषक 2026चा रणसंग्राम. खारबाव गावातील विद्यमान सरपंच महेंद्र पाटील साहेबांच्या नावाने क्रिकेटची स्पर्धा. ओहो, यावेळेला नो बॉल. बिमरचा इशारा कमरेपेक्षाही जास्त वर होता. त्यामुळेच मुख्य पंच आणि स्कोरलेग पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. संदीपचे पाटील, राजेंद्र पाटील या मॅच करता पंचांच्या भूमिकेमध्ये. फ्री हिट. पंचांचा हात डोक्यापर्यंत थोडासा फिरताना दिसतोय. मुक्त संचार करण्याची संधी आहे. आणि अशा वेळेस आत्मविश्वास बॅटिंग करणाऱ्या टीमचा वाढू शकतो. कारण हा मुक्त फटका खेळायचा आहे बॅटरला. प्रीहिटचा फायदा उचलता आला नाही. कावकोनर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. 1 धाव मिळाली नंदन पाटील या खेळाडूला. एका धावेनिशी त्याने आपलं व्यक्तिगत खातं उघडलं. संघाची धावसंख्या 2. 4 बॉलच्या समाप्तीनंतर. म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ 11च्या आसपासचा आहे. आणि त्या गतीनेच पुढे वाटचाल करावी लागेल कामेश पाटील आणि नंदन पाटील या बॅटरला. आता कामेश पाटील आलाय. एक वेळ मॅन ऑफ द मॅचचा किताब कामेशला मिळाला. मागच्या मॅच मध्ये चांगल्या धाबा त्याने उभारल्या होत्या. विकेट सुद्धा तीन मिळवून दिले होते. आता जबाबदारी आहे धावा बनवण्याची. ओ नो बॉल. भीमर. म्हणजेच या ठिकाणी बँड बाजा वाजलाय गोलंदाजाचा. कारण त्याला आता तिथून हटवलं जाईल.
आणि ह्या मॅच मध्ये तो पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही. DRS ची मागणी केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमने, DRS ची मागणी केलंय, DRS ची मागणी केली आणि त्यानुसार पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, माणसाने माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर सुद्धा आघात झाला तेव्हा कुलुपाचा जन्म झाला. आणि मग कुणाचाच कुणावर विश्वास राहिला नाही तेव्हा CCTVचा जन्म झाला. तसंच क्रिकेटच्या मैदानामध्ये आहे. दोन्ही टीमचा एकमेकांवर विश्वास राहिला नाही तेव्हा पंचांचा जन्म झाला. आणि मग दोन्ही टीमचा पंचांवर विश्वास राहिला नाही तेव्हा DRSचा जन्म झाला. DRS पाहिलं जातं. बेमारी करता फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा DRS ची मागणी केलं. ऑन फील्ड डिसिजन, दॅट्स अ नो बॉल. साईड कॅमेरा सुद्धा नाही आहे आणि त्यामुळेच ऑन फील्ड डिसिजन जे आहे ते मान्य करावं लागेल दोन्ही टीमला. सो नो बॉल. गोलंदाज पुन्हा या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. आता बदली गोलंदाज इथे आणावा लागेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 3 धाबा. स्कोर इज 3. 4 चेंडू अधिकृत टाकलेत गोलंदाजाने. आता बदली गोलंदाज बघूया कोण असेल. सुजल पाटील बदली गोलंदाज म्हणून इथे काम बघतील. काय शानदार आयोजन आहे. आयोजक मोनीजी तरे आणि स्वप्नीलचे पाटील यांच्या माध्यमातून निस्सीम प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच सरपंच महेंद्रजी पाटील आणि त्यांच्या नावाने क्रिकेटची स्पर्धा. समोरच चांगला कटआउट्स तुम्हाला बघायला मिळतोय. आजूबाजूला त्यांचे साथीदार जे नवीन सहयोग देत आहेत त्यांचे कटआउट सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्री हिट. ओहो, ऑफ स्टंपर सफल झालाय. चेंडूला भिरकावून दिला स्कोर रिझन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळतील 4. फ्री हिटचा फायदा. हा आलाय चौकार. हा चेंडू उसळी घेणारा होता. हुक केला जातो या चेंडूला. चौकाराच्या मदतीनं 7 धाबा धाव फलकावर. पुढचा बॉल पुन्हा आता ताकदीचा केला वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील धाबा 6. चौके पे छक्का. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 13. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 30 धावांची गरज आहे. वही आपण स्वागत आणि सन्मानाकडे. 18 मध्ये पाहिजे 30. येस, आपण वळणारा स्वागत आणि सन्मान. सर्वप्रथम रोहितजी भोईर जे अंजूरगावचे उद्योगपती आहेत यांचं स्वागत आणि सन्मान ऑल स्टार ग्रुपचे मोनीश तरे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. रोहितजी अंजूरगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती यांचं स्वागत आणि सन्मान मोनीश तरे आपल्या शुभ हस्ते करतील. रोहितजी भोईर आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत, कारण आपण खरं तर बहुमूल्य वेळ दिलात आणि उपस्थित राहिलात. त्याबद्दल ऑल स्टार ग्रुपच्या वतीने, मोनीश तरे यांच्या वतीने, स्वप्नीलजी पाटील यांच्या वतीने आपलं विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर ऑल स्टार ग्रुपचे स्वप्नीलजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते लवेची राणे बिनारगावचे उद्योगपती यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. लवेशजी राणे जे सुप्रसिद्ध उद्योगपती भिनार यांचं स्वागत आणि सन्मान स्वप्नीलजी पाटील आपल्या शुभ हस्ते करतील. पंचांनी सामना सुरू ठेवायचा आहे. लवेशजी राणे जे भिनारगावचे उद्योगपती यांचं स्वागत आणि सन्मान ऑल स्टारचे स्वप्नील पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यानंतर आयुष भोईर आपण आपल्या शुभ हस्ते रवी बाबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आयुष आपण यायचं पुढे आणि आपल्या शुभ हस्ते रवी बाबांचं स्वागत आणि आयुष पाटील आपण आपल्या शुभ हस्ते रवी बाबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रवी पाटील एक जबरदस्त क्रिकेटर, कारिवली संघातून कित्येक वर्ष 40+ मधून एक ऑलराऊंडरची भूमिका त्यांनी साकारली. त्यानंतर
आकाश काठे आपण आपल्या शुभ हस्ते केवणी देवीचे उद्योगपती पंकजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आकाश काठे आपण यायचं आहे. ऑल स्टारचे आकाश काठे स्वागत आणि सन्मान जे करतायत हे खरं तर ऑल स्टारचे आमचे सर्व ॲक्टिव्ह मेंबर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान मान्यवरांचं केलं जात आहे. सेव्ह केलं कारण तिथे कॅमेरा नाही आहे, लक्षात घ्या. सेव्ह केलं त्या धाबा. सन्मान सुद्धा सुरू आहे अतिथी कक्षामध्ये. या दोन धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या जर आपण बघितली 17. त्यानंतर अनुज काठे आपण पुढे अतुल काठे आपण पुढे यायचं आहे. प्रशांत शेळके यांचं स्वागत आणि सन्मान. पिंपळघर गावचे उद्योगपती प्रशांतजी शेळके यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. दोन मिनिटं फक्त मॅच थांबवा असं माहिती मिळते आयोजकांकडून. ओके, सन्मान झालेला आहे, होतोय सन्मान. धावफलकावर आपण नजर टाकूया. 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 20. नंदन पाटील करता पारितोषिक लावलं जातं विवेक नाईक यांच्याकडून. लगातार 3 चौकार किंवा 3 षटकार जर खेचले तर 3,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. धावसंख्या 20. 43 धावाचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत. त्यानंतर युगान म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते साईनाथजी मडवी वडनगर गावचे उद्योगपती यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. साईनाथ मडवी जे वडनगर गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती आहेत यांचं स्वागत आणि सन्मान युगान म्हात्रे आपल्या शुभ हस्ते करतील. माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अपर्णाताई म्हात्रेचे सुपुत्र आहेत युगान म्हात्रे. त्यानंतर यतेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आकाश काठे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. यतेश पाटील वळी आपण पुन्हा एकदा मॅच कडे. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर लागले जाते त्या 23 धाबा. या षटकातील आता शेवटचा बॉल आहे. या बॉल नंतर आपण तो स्वागत आणि सन्मान करणार आहोत. एका चेंडू नंतर तो स्वागत आणि सन्मान आपण बघणार आहोत. धावसंख्या 23. सुचित करायचा होता, नंतर इरादा त्याने बदललाय. बॅकवर्ड स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. 1 धाव मिळाली. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बंद्रा मारुती कालेरी टीमची धावसंख्या झाली आहे ती 24. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 19 धावांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 19. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा वळूया स्वागत आणि सन्मानाकडे. यस, यतेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आकाश काटे आपण करायचंय. वडगर गावचे यतेजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यानंतर कॉमेंट्री बॉक्स आपण षटक संपल्यानंतर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान घेणार आहोत. कारण मॅच पण तितकीच महत्त्वाची आहे आणि हे विसरून चालणार नाही की मान्यवर जे आहेत आपला बहुमूल्य वेळ देत आहेत. त्यामुळे आपण पाहतोय अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. त्याला मान्यवरांचं स्वागत सन्मान सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ओ टू कॉम बॉक्स. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत बंद्रा मारुती कालेरी टीमच्या 24 धाबा. थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर. अतिथी कक्षातील प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान करणं आयोजकांचं आद्य कर्तव्य आहे आणि ते या ठिकाणी ते करत आहेत. अतिथी देवो भव ही अनमोल रत्न आहेत. जसं तुम्ही मैदानामध्ये शोभून दिसतात ना, तसे हे अनमोल रत्न आमच्या या अतिथी कक्षामध्ये शोभून दिसत आहेत. खूप चांगलं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये केलंय आणि त्यांचा उल्लेख हा करायलाच पाहिजे. मॅचकडे आपण वळतोय. समीर पाटील आलाय गोलंदाजी मार्गावर आणि समोर आहे नंदन पाटील. नंदन पाटील एक विस्फोटक खेळाडू आहे, रन मशीन. फुलटॉस बॉल होता. हा चेंडू थोडासा कमरेपेक्षा खाली होता आणि चांगला फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलण्याआधी बॅटर पूर्ण करतोय 2 धाबा. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागल्या जात आहेत 26. चांगलं क्रिकेट आपल्या कारकिर्दीमध्ये खेळणारा खेळाडू आहे नंदन पाटील. अनेक वर्षांपासून तो खेळतोय. पॉवर प्लेचा बादशाह, किंग ऑफ रिंग असं ज्याला म्हटलं जातं ते खेळाडू त्या ठिकाणी आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन सुद्धा इथे चला आता
वराळ देवी ताडाली आणि त्यांचा निर्णय झालेला आहे फिल्डिंग करण्याचा. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर, सेफ ड्राईव्ह, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, वन बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील धावा 4. सरपंच चषक चौकार. अर्थातच पोहोचवला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण चेंडू पोहोचवूया. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात 30. 43 धावसंख्येचं टार्गेट आहे. 43 धावसंख्येच्या टार्गेटचा पाठलाग करतेवेळी धाबा लागल्या जातात त्या 30 धाबा. अजूनही 13 धाबा बनवायच्या आहेत या मॅचला जिंकण्याकरता. डाव्या बाजूला सुद्धा व्हॉलंटियर जे आहेत त्यांना विनंती करतो की मैदानाच्या बाहेर जाणारे चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. प्रिन्स मोबाईल्सद्वारे थेट प्रक्षेपण होतं या स्पर्धेचं. चांगला नीट नेटकं स्पष्टपणा साफसुथरापणा आपल्याला या युट्यूब वाहिनीवर पाहायला मिळतोय. टॉस सुद्धा एक अनोखा टॉस आहे. ऑल स्टार ग्रुप कारबाव आणि सरपंच चषक 2026 असंच या टॉस मध्ये आपल्याला दिसून येतोय. हे नामं दिसून येत आहेत. धाबा आपण बघूया. धाबा आहेत 30. पुन्हा आता मॅच बॉल साठी बॅटिंग करणारी टीम त्या ठिकाणी विचारणा करते. पंचांच्या सोबत ती चर्चा करतायत. उजव्या बाजूला काही भावपूर्ण श्रद्धांजलीचे कटआउट सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑल स्टार ग्रुप व साई स्पोर्ट्स कारबाव यांच्या वतीने कैलासवासी विकी पाटील, कैलासवासी शुभम काठे, कैलासवासी नितीन पाटील यांच्या कटआउट्स उजव्या बाजूला आहेत. ही श्रद्धांजली आहे, म्हणजेच आठवणी अजूनही काढल्या जात आहेत. ऑल स्टार ग्रुप व साई स्पोर्ट्स कारबाव यांच्याकडून. आपल्यापासून जरी ते दूर गेले असले तरी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आयोजकांनी या स्पर्धेमध्ये केलंय. समीर पाटीलचा हा बॉल मिडल स्टंप वरून उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं होतं. बॅटर बीट होतोय आणि खरं तर स्विचिटचे फटके खेळायचे असतील तर गुडलेन स्पॉटवर पडणाऱ्या चेंडूला तुम्हाला सामोरे जावं लागतं आणि गुडलेन स्पॉटवर पडणाऱ्या चेंडूवर तुम्ही चांगले स्विचिटचे फटके खेळू शकतायत, रिव्हर्सचा फटका खेळू शकतायत. सरळ बॅटने खेळायचं होतं. टायमिंग जुळून आला नाही. बॅटची आतील कडा चाटून हा चेंडू बॅकवर्ड शॉर्टलेग मध्ये गेलाय. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 31 धाबा. आता इक्वेशन आणि सिच्युएशन काय सांगते त्याची सुद्धा आपण चर्चा करूया. 10 बॉल आय थिंक 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 मध्ये पाहिजेत जिंकण्याकरता 12. 8-12. यस, प्रतिकेश दांगडी आपण यायचंय. लतिकेश दांगडी आपण यायचंय मान्यवर कक्षामध्ये. आपलं हार्दिक स्वागत. लतिकेश दांगडी वेलकम. खार्डी गावचे. खोळवटापचा चेंडू होता. आता बॅटर सरळ बॅटचा वापर करत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला वळवत आहेत. चांगला फटका होता. विशेप मध्ये जितकं तुम्ही खेळाल ना तितकं सफल व्हाल. धावसंख्या एकने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात ते 32 धाबा 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर. लक्षात घ्या या ज्या 7 मध्ये 11 पाहिजेत ना त्या 11 धाबा सुद्धा कठीण होऊ शकतायत या घडीला बंद्र्या मारुती कालेर टीमला. समीर पाटील याचा हा शेवटचा बॉल कसा असेल नंदन करता. चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू जातो. वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही थेट 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 बॅटरला मिळते 4 धावांची भेट. चौकार. शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजे 7 धाबा. म्हणजेच ही जोडी आहे बिनीची, ही जोडी आहे सलामीची, ही जोडी आहे विस्फोटक, ही जोडी आहे विध्वंसक. दोन्ही बॅटरने मिळून भागीदारी रचली आहे 36 या धावसंख्येची आणि खरी करामत करणारे खेळाडू आहेत नंदन पाटील. जसा मी उल्लेख केला की करण अंबाला, अभिषेक दलहोर या खेळाडू विरुद्ध सुद्धा त्यांनी षटकार ठोकण्याचा पराक्रम केलाय. त्याच्या अगेन्स्ट चांगला खेळ केला. खुळा गटातील अनेक मॅच मध्ये नंदन पाटील या खेळाडूला आम्ही बघत असतो. अजून सुद्धा त्याच्या बॅट मधून धाबांचा पाऊस पडत असतो आणि त्याच्याकरता अनेक पारितोषिके लावलं जात आहेत. खास करून विवेकजी नाईक
कारिवली आमच्या भाच्या आहेत, त्याने सुद्धा पारितोषिक लावलंय. लगातार 3 चौकार 3 षटकारांकरता 3,000 रुपयाचा पारितोषिक विवेक नाईक यांच्याकडून नंदन पाटील यांच्याकरता लागलंय. हर्षद चौधरी आलाय, वापसी करावी लागेल हर्षदला. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता, त्यामुळेच निवृत्ती मुकादम सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1 पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 37 धाबा. पहिले 3 षटकं जर आपण बघितली तर पहिल्या 3 षटकांमध्ये असंच काही प्रकार घडला होता, ज्या धाबा होत्या आणि त्याच्यानंतर शेवटचं षटक खूप चांगलं पडलंय. 6 मध्ये पाहिजे होते 6. ऑफ स्टंपर सफल झालाय, चेंडूला पाठवून दिलंय लॉंग लेग रिझन मध्ये सीमारेषे पार. मिळतील धावा 4. सरपंच चषक चौकार. षटकार की चौकार? आय थिंक दॅट्स 6. षटकार नाही, मला वाटतं इथं अर्थात ध्रुव चौधरी, आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. आपलं हार्दिक स्वागत. भाचे आहेत ते स्वप्नील पाटील जे आयोजक आहेत ऑल स्टारचे, यांचे भाचे आहेत ध्रुव चौधरी. आपण मान्यवर कक्षामध्ये या, आपलं हार्दिक स्वागत. नंदनवर कुठलंच नसतं बंधन. कामेशने परत पुन्हा एकदा चांगले केले काम आणि या मॅचचा मेन हिरो मुख्य खेळाडू ठरलाय. मॅन ऑफ द मॅच goes to once again कामेश पाटील is the man of the match. बॅटिंग करत असताना 6 चेंडूंमध्ये नाबाद 20 धाबा बनवल्या, 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं. आणि गोलंदाजी करत असताना 1 षटकामध्ये 8 धाबा खर्च करत 1 विकेट सुद्धा प्राप्त केली. लाख लाख धन्यवाद असेल वीरतानाचे दापोडी टीमचं. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग दर्शवला आणि चांगला खेळ केलाय. आपण सुद्धा चांगला खेळ केलाय, कारण म्हणतात ना की